जय गुरु माणिक. मी पल्लवी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आत्ता जे छोटे छोटे व्हिडिओ पाहिलेत तर ते एका कार्यक्रमाचे आहेत आणि त्या कार्यक्रमासाठीच आम्ही निघालो. तर कार्यक्रम नांदेडला आहे आणि मध्येच आमचा प्रवास थांबलेला आहे थोडा, कारण आम्ही सकाळी खूप लवकर निघालो होतो आणि लेकरांना भुका लागल्या होत्या. तर हे नायगावला इथं दही धपाटो खूप छान मिळते असं ऐकून होतो आणि आज त्याचा लाभही घ्यायचा होता. म्हणून इथं नायगावला दही धपाटं खाण्यासाठी आम्ही थांबलो होतो आणि लेकरं सोबत असल्यामुळं प्रवास खूप लवकर लवकर संपत होता. म्हणजे लवकर टप्पा गाठत होतो आम्ही लवकर लवकर प्रवासाचा, कारण लेकरांसोबत खूप मजा येते प्रवासाची. तर इथं आम्ही धपाटं खाऊन घेतले आणि ह्यांनी मात्र घरून लावून आणलेले मुरमुरे खाल्लेले आहेत, कारण इथं दही खूप सुंदर होतं. आणि घरी आल्यानंतर इथं आम्ही रूमवर सगळा पसारा ठेवला आहे. ही लेकरांच्या शिक्षणासाठी केलेली रूम आहे आमची. आणि नंतर या कार्यक्रमात आलो. तर हा कार्यक्रम आमच्या चुलत दीराच्या घरी आहे. तर त्यांच्या मुलीला आज ऋतुप्राप्ती झाली होती आणि त्याचा कार्यक्रम होता. तसा हा क्षण खूप आई-वडिलांसाठी आनंदाचा, अभिमानाचा असतो. या दिवशी मुलीलासुद्धा खऱ्या अर्थाने स्त्रीत्व प्राप्त होतं. पण आजकालच्या काळात ह्या अशा कार्यक्रम किंवा हे करणं म्हणजे जास्त काही फार ह्याला महत्त्व दिलं जात नाही. नाही, नाही तर हे खेडेगावची पद्धत आहे असं म्हणतात. पण मला एक असं वाटतं की असे कार्यक्रम वगैरे म्हणजे आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहेत. कारण घरामध्ये सगळ्यांच्याच घरामध्ये लहान वयस्कर अशी माणसं असतात आणि वयस्कर माणसं हे ज्या जुन्या रूढी, परंपरा, चाली, रीती ह्यांचं जीवन सगळं हे पाळण्यामध्ये गेलेलं असतं आणि त्यांची मनापासून इच्छा असते की ह्या जुन्या परंपरा, रीत-भात ज्या आहेत ते आपण जसं केलो तसे पुढच्याही पिढीने कराव्या, पुढच्या पिढीने माहीत राहाव्यात, अशी त्यांची मनोमनी इच्छा असते. आणि मला तर त्यात वावगं असं काहीच वाटत नाही. त्यांचा उद्देशच काय आहे? फक्त आपल्या मुलांचं कौतुक पाहणं. कारण हेच ते या वयात करू शकत असतात आणि अशाच पद्धतीनं आपल्याकडून म्हणजे ह्याच माणसांकडून म्हाताऱ्या माणसाकडून, वयस्कर लोकांकडून शिकत शिकत आपल्या संस्कृतीचा आपण वारसा जपतो आणि असाच वारसा जपला जात असतो. तर यानंतर आम्ही सगळ्यांनी मग फोटोशूट केलं, आहेर केलं. सगळा कार्यक्रम असा चालू होता आणि मग जेवायची आता सगळी चालू होती तयारी. तर इथं बफे सिस्टीमनेच आम्ही जेवायला वाढत होतो. विशेष म्हणजे इथं जे वाढताना माझी मुलं हे दिसत आहेत, तर ही जबाबदारी त्यांच्यावर पडली नसती. पण मुलीचे वडील म्हणजे माझे दीर ते या कार्यक्रमामध्ये थोडे अनफिट होते. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर होतं. नाहीतर ते कुणाच्याही कार्यक्रमात बिफोर येऊन अतिशय कष्ट करतात, अतिशय मदत करतात असा त्यांचा स्वभाव आहे. पण आज ते जमत नव्हतं म्हणून इथं आम्ही मदत करत होतो थोडीशी. तर त्यांचा हा स्वभाव मला खूप आवडतो. तर आता इथं बाहेर सगळ्यांचं जेवण चालू होतं आणि इथं माझ्या मुलीला मी, तिची आई सगळे आम्ही असं कोडकौतुकानं, आनंदानं खाऊ घालत होतो. कारण कार्यक्रम हा मुलीचं कोडकौतुक करण्यासाठीच केलेला असतो आणि मी प्रभूपाशी प्रार्थना करते की तिच्या आयुष्यामध्ये असंच प्रत्येक प्रसंगाला तिचं कोडकौतुक करणारी माणसं तिच्या जीवनात येवोत. तिच्या आयुष्यात असंच तिचं भरभरून कोडकौतुक होऊ देत, हेच प्रभूच्या चरणी प्रार्थना करते. तर तिनं यानंतर ऋतू, तिची आत्या सगळ्यांनी खाऊ घातलं तिला आणि सगळ्यात शेवटी आता होती आमची पंगत जेवण्याची. जेवण करून आम्हाला गावाकडे निघायचं होतं. तर आम्ही जेवायला बसलो होतो. तर असा हा आधुनिकता आणि परंपरा याचा मेळ घातलेला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा.